आत्ता आपण आलो आहोत वाटा स्टेशनमधील या नवीन बसस्थानकात आणि नवीन बसस्थानकाची अवस्था जर बघितली तर इतकं निर्जन स्थळ इतर वारे असतं. आज यामध्ये ग्रामस्थ आलेत आणि कशा पद्धतीनं या बसस्थानक नवीन जे बसस्थानक झालं याचा अवैध धंद्याचा अड्डा बनलेला दिसून येतं. हे तुम्ही पाहत असाल कशा पद्धतीने इथे खिडकीच्या काचा फुटल्यात. अक्षरशः इथं महिलांचे काही कपडे पडलेले दिसून येतात. कॉन्डोमची पाकिट आहे तिथं आणि दारूच्या बाटल्या आहेत, तिथे गांजाच्या काही पुढे बी दिसून येतात. आणि मोठ्या प्रमाणात इथं या बसस्थानकाचं काचा बिचा दरवाजे फोडून हे बसस्थानक अशा पद्धतीनं दिसून येतं. इतकं निर्जन स्थळ झालेलं दिसून येतं. इतर वारी या बसस्थानकात कोणीही दिसून येत नाही. आज या बसस्थानकाचा स्वारगेट होऊ नये अशीच ग्रामस्थांना इच्छा वाटली म्हणून ग्रामस्थ आज या बसस्थानकाकडे आले. मोठ्या प्रमाणात हे बसस्थानक अवैध धंद्याचा अड्डा बनलेला दिसून येत आहे. आज आपल्या बरोबर वाटा स्टेशनचे ग्रामस्थ आहेत, काय मत व्यक्त करतात कशा पद्धतीने हे थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ. हे बसस्थानक हे गेले 15 वर्ष बंदच आहे. हे बंद अजून 20 वर्ष बंद ठेवा प्रशासन, ह्याच्याबद्दल आम्हाला काहीच दुमत नाही. पण एखाद्याचा माणसाचा जीव जाऊ नये, एखादा खून करून टाकल इथं गांजाडी दारू पिणारी प्लस अजून पुरी पोरं येऊन बसतात इथं. आम्ही पर्सनली बघत असतो रोज, पण काय आहे की ह्याच्यात आम्हाला इन्व्हॉल्व्ह व्हायचं नसतं. का गेली 15 वर्ष झालं ही नवीन इमारत बांधून महाराष्ट्र शासनाने याच्यावर खर्च केलेला आहे आणि आज याची अवस्था इतकी वाईट आहे की इथं आंदोलन करून मी फोडतो म्हणायची सुद्धा गरज नाही, कारण सगळं तुटलेलं फुटलेलं आहे. त्यामुळं लवकरात लवकर प्रशासनानं परिवहन महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं, स्वतः येऊन पाहणी करा. जर स्वारगेट सारखा प्रकार जर इथं घडला किंवा याच्या मागे ह्याच्या आधी किती घडलेत, काही तक्रारी आल्या नसतील म्हणून हे दबले गेले प्रकरण, आणि जर इथून पुढे जर काय घडलं तर ह्याला जबाबदार परिवहन महामंडळाचे संबंधित अधिकारी राहतील, हे मी ग्रामस्थांच्या वतीने सांगतो. रस्त्यावरून जाताना बघत असतो इथं दारू पिणारी, गांजा ओढणारी किंवा सिगरेट ओढणारी इथं मुलं किंवा लोक असते ती. बरं, इकडून आम्ही येताना आम्ही काय ह्यांना बोलू शकत नाही, जरी बघत असलो तरी बोलू शकत नाही. पण काय होतं की एखाद्या वेळेस कधी कधी इथं मुली बिली दिसत असेल लांबून, पण आम्ही काय इकडे लक्ष देत नाही. पण जर चुकून काय घटना घडली आणि हे पडलं असल्यामुळे इथं येऊन कोण बी बसतंय किंवा रात्रीची इथं बी अडचण आहे, ही रात्रीची बी कोण बी असं बाहेरचं येतं इथं. पण जर एखादी घटना घडली तर ह्याला जबाबदार कोण? इतक्या दिवस ही बंद आहे, ह्याच्यावर काहीतरी मार्ग काढावा, पर्याय काढावा ही आमची विनंती आहे ग्रामस्थ म्हणून. 15 वर्ष झाले स्टँड ही बंद आहे. लवकरात लवकर ही दुरुस्त करून याची चालू करण्याची आमची ग्रामस्थांची मागणी आहे. लवकरात लवकर ही चालू करून घ्यावं स्टँड. 15 वर्ष झालं ह्याच अवस्थेत हे स्टँड पडलेलं आहे. कोणाचं याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे पूर्णपणे. इथं बघू शकता तुम्ही कुत्र, दारूचे ग्लास, परत दारूचे ग्लास, गांजा अशा प्रमाणात इथं मोठ्या संध्याकाळचं इथं मोठ्या प्रमाणात हे चाललं जातं. तरी लवकरात लवकर हे स्टँड चालू व्हावं, नाहीतर कोणताही अनुचित प्रकार इथं घडू शकतो. आता हे तुम्ही झाडी बिडी बघू शकता, इथं मोठ्या प्रमाणात चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे. ही झाडी बिडी वाढलेली आहे, त्यामुळे इथे चोर पण दौडू शकतात चोरी करून. तर लवकरात लवकर प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर हे स्टँड चालू करावं. हे बसस्थानक लवकरात लवकर चालू व्हावं आणि ते वाईट प्रकार काही घडू नयेत एवढी आमची. लवकरात लवकर नवीन स्टँड चालू झालं पाहिजे. 15 वर्ष झालं पडलेलं आहे. इथं दारूचं ग्लास, बाटल्या, गांजा, सिगरेट, कंडोम इथं कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये एवढी मागणी आहे. लवकर प्रशासनाने ह्याच्यावर उपाय करावा. 15 वर्षापासून हे बसस्थानक एसटीच्या प्रतीक्षेत आहे. झाडीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे. इथं अवैध धंद्याचा अड्डा बनलं गेले. आपण पाहत असाल की कशा पद्धतीने इथं सिगरेट, दारूच्या बाटल्या, ग्लास अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात पडलंय. इथं कुत्र मरून पडलेलंही दिसून येत आहे. अशा रूमचे दरवाजे मोडलेले दिसून येत आहेत. अशा पद्धतीने हे नवीन बसस्थानक एवढ्या शेवटच्या घटका मोजत आहेत तरी सुद्धा प्रशासनाला जाग येताना दिसून येत नाही.